मस्ट मीन करायलाच पाहिजे. दिस टॉपिक ऑफ मस्ट मीन्स करायलाच पाहिजे. I wrote here positive sentence with structure. Structure is subject plus must plus V1 plus object. Then negative sentence structure subject plus must plus not plus V1 plus object. Then question must plus subject plus V1 plus object. Negative question structure must plus subject plus not plus V1 plus object. First see the positive sentence. You must try hard for the match. You is the subject, must V1, hard for the job is the object. Okay. मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे. मराठी मीनिंग मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे. यू मस्ट ट्राय हार्ड फॉर द मॅच. मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे. निगेटिव्ह सेंटेन्स यू मस्ट नॉट ट्राय हार्ड फॉर द मॅच. मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे नव्हते. मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला नाही पाहिजे. Then question start from must, then subject plus V1 plus object. Must you try hard for the match? मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे का? Then negative question start from must, then subject not try hard for the match. मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे नाही का? Must you not try hard for the match? मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे नाही का? रीड अगेन. यू मस्ट ट्राय हार्ड फॉर द मॅच. मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे. निगेटिव्ह सेंटेन्स यू मस्ट नॉट ट्राय हार्ड फॉर द मॅच. मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला नाही पाहिजे. देन क्वेश्चन मस्ट यू ट्राय हार्ड फॉर द मॅच. मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे का? देन निगेटिव्ह क्वेश्चन मस्ट यू नॉट ट्राय हार्ड फॉर द मॅच. मी मॅथ्स साठी खूप प्रयत्न करायला पाहिजे नाही का? I have written here some sentence of must. Must means करायला पाहिजे. First sentence we must try this new recipe for dinner. मी डिनर साठी नवीन रेसिपी करून पाहायला पाहिजे. म्हणजे करायचा प्रयत्न करायला पाहिजे. It must have been a great vacation. आपल्याला नवीन म्हणजे चांगल्या सुट्ट्या यायला पाहिजे. You must call the doctor for appointment. डॉक्टरला भेटण्यासाठी अपॉइंटमेंट साठी डॉक्टरला कॉल करायला पाहिजे. शी मस्ट पॅक देअर बॅग्स फॉर द ट्रिप. तिने सहली करता तिच्या बॅग पॅक करायला पाहिजे. वी मस्ट रिमेंबर टू बाय अ गिफ्ट फॉर हिम. त्याला गिफ्ट घेणं आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. इट मस्ट हॅव बीन अ डिफिकल्ट डिसिजन. हा निर्णय खूप कठीण असायला हवा. देन यू मस्ट फिनिश देअर प्रोजेक्ट बाय फ्रायडे. शुक्रवारपर्यंत हा प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे. दे मस्ट फॉलो द रूल्स ॲट स्कूल. त्यांनी रूलनुसार म्हणजे नियमानुसार चालायला पाहिजे. त्यांनी स्कूलच्या नियमानुसार चालायला पाहिजे. यू मस्ट टर्न ऑफ द लाईट्स बिफोर बेड. तुम्ही झोपण्यापूर्वी लाईट्स बंद करायला पाहिजे. शी मस्ट विजिट हर ग्रँडमदर दिस वीकेंड. तिने महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आजींची भेट घ्यायला पाहिजे.